हॅलो, मी प्राजक्ता. वेलकम टू अनित्रा ब्लॉग्स. आज आम्ही काय काय करतो तर ते बघण्यासाठी स्टे ट्यून. तेल टाकते 2 चमचा. जिरे मोहरी नाही घालायच्यात मला. कांदा, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे मला. लसूण, बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झाले तर यात आता बटाटा आणि टोमॅटो टाकते. एक हिरवी मिरची मधून कट करून टाकले. आता यात मसाले टाकते. 1 चमचा लाल मिरची पावडर, हळदी पावडर, रेड काश्मीरी मिरची पण टाकते यात कलरसाठी. चिकन बिर्याणी मसाला टाकते 1 टेबलस्पून. आता यात तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी आणि पाण्यात थोडा वेळ भिजत घातले होते. मीठ पण यातच टाकलंय मी. चवीनुसार मीठ टाका. आता स्मेल खूप छान येतो. चिकन बिर्याणी मसाला ना त्याचा स्मेल खूप छान असतो. तांदळाच्या दुप्पट पाणी टाकले आणि आता मी पनीर टाकते कारण पनीर आधीच टाकलं सुद्धा ते सगळं मॅश होऊन गेलं असतं. मग मी आत्ता पनीर टाकते. आणि थोडंसं चिकन मसाला पण टाकते आणि लास्टला चिकन मसाला टाकायचा. एवढा 1 टेबलस्पून चिकन मसाला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि कुकरचं 1 मोठी शिट्टी आणि ती 2 स्लो गॅसवर शिट्टी काढून घेतो. यावर कोथिंबीर पण टाकू शकतो. मला यांना कोथिंबीर नाही आवडत मग मी नाही टाकणार, पण कोथिंबीर पण टाकू शकतो. छान लागतं. छान झाले. इग्नोर द मेस. कसं झाले? छान झाले. पनीरची भाजी, पनीर पुलाव, चपाती आणि हा व्ह्यू छान आहे ना. दररोज एकच दाखवते पण हा व्ह्यू 1 नंबर आहे यार. खूप छान वाटते. पावसाळ्यात हे ग्रीन आणि ना हे मी कोथिंबीरचे बिया टाकले होते. आता कोथिंबीर येईल थोड्या दिवसात. मी बनवलेली कोथिंबीर, मी उगवलेली कोथिंबीर. सॉरी. खूप छान वाटतंय हे. आणि 8-10 दिवस झाले असतील यार. खूप छान आहे हे कोथिंबीर यायली. ही पण आलाच दाखवते. अरे बनवत नाही, उगवतात. मम्मी म्हणलं ना. सॉरी, उगवतात. हो उगवतात. आणि मी बिया लावलं होतं म्हणून मी म्हणलं की मी बिया मी
आणून कोणी कधी देत असं नाही ते तर धने आपण कोणता पण ह्याच्यामध्ये यूज करतो ना. कॉन्ट्रीब्युशन आहे का नाही? अच्छा तुमचं पण टाकायचंय का हे कॉन्ट्रीब्युशन आहे असं टाकायचंय का? अच्छा ह्यांनी मला बिया आणून दिल्यात तर ह्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि पाणी कोण टाकते? पाणी पण तुम्हीच टाकतात ना. ठीक आहे पाणी पण ह्यांनीच टाकते. हां कधी तर कधी तर. आणि बिया मी फोडून लावल्यात त्याच्यामध्ये म्हणजे त्याला पैसे मी नाही दिले आणलं मी पाणी मी टाकतोय आणि क्रेडिट कोण घेतोय? अरे हो मग मी लावलं ना पण त्याच्यामध्ये बी लावलं नाही तर ते उगवणार कसं? तुम्ही आणून ठेवलं घरी. म्हणजे आणलंच नसतं तू काय उगवलास? भांडण करायचं का तुम्हाला? भांडण करायचं का? भांडण करायचंय का? मग सत्य बी कोण लावलंय? तुम्ही लावलं ते सांगा. मी लावलं ना मग म्हणून मी म्हणलं मी बी लावलंय मग ते उगवलंय. आता छान वाटतं ना असं काही तर मी लावले म्हणून तर ते उगवलंय. डर का माहोल है गाईज डर का माहोल. असं काही नाही आहे ओके म्हणतात पण असं मुलींनी नाही करायला पाहिजे. माझ्यासोबत असं तर करतेस ना. काय करते? काय पण का? काय पण भांडणातच प्रेम असतं. भांडत राहा मुलींनो पण असं अशा काही गोष्टी करू नका. ते सिरियस मॅटर आहे. मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं काय पण असं मला बोलायचं की तसं नका करू. हो ना हो तसं नाही करायला पाहिजे कोणीही. तुम्ही सांगू शकता समोरच्याला की काय नको आहे मला असं पण तशा गोष्टींपर्यंत जाऊ नका. हॅप्पी राहा. फॅमिली खूप छान असते. फॅमिलीसोबत कनेक्ट व्हा आणि छान राहा. ही माझी फॅमिली. छान नवऱ्यांनी पण बायकोला चांगलं ठेवा आणि बायकांनी पण नवऱ्याला तेवढंच सपोर्ट करा आणि नवऱ्यांनी पण सपोर्ट करा बायको जर काय करत असेल तर. हे बघा हेच ते मासूम चेहरा पण थँक्यू मला सपोर्ट केल्याबद्दल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण सपोर्ट पाहिजे असते. थँक्यू सो मच. बोला काहीतरी. रडवलं सपोर्ट करतोच ना तेच बास आहे. ओके चला बाय बाय. एवढंच बोलायला ते बाय मोठ्याने. अरे ह्यांना पण काहीतरी सांगा कोणीतरी. व्हिडिओज बनवत नाहीत. मीच ह्यांच्या समोर कॅमेरा घेऊन बसते बोलायला काहीतरी बोलत असतील तर. आणि ह्यांना खूप छान बोलता येते. बोलतच नाहीत. माहिती नाही कोणाकोणाला ही ट्रिक माहिती आहे. हे ना मग मी उकडून घेतलंय आणि ह्याची एक लाईन मी काढून घेतली. म्हणजे कसं पण काढा तुम्ही एक लाईन काढून घ्या मग नंतर ना हे असं इझिली निघते. हे ना इझिली निघते नाही तर खूप प्रॉब्लेम होईल. मला तर काढताच येत नाही. येत नव्हतं आता काढता येतं. हे असं खूप इझी जातं. करून घेते. थोडं यात मी मीठ आणि चिली फ्लेक्स टाकणार आहे. मिरची पण चालेल.
चिली फ्लेक्स टाकते. मी 2 मिनिट फक्त ह्याला फ्राय करून घेणार आहे. तुम्ही हिरवं मिरची पण टाकू शकतो ज्यांना आवडते, नाही तर मला लाल मिरची पण टाकू शकतो, तर हे ऑप्शन तर आहे. ते मिक्सचर होतं ते आणि कॉर्न हे सगळं असं मिक्स केले मी. यात तुरीचं पीठ होतं ते यात घालते, कारण इडलीचं पीठ आहे म्हणून, नाहीतर तांदळाचं पीठ घातलं असतं. हे बघा किती टेम्पटिंग झालंय, खूप आत्ताच खाऊ वाटेल, असंच खाऊ वाटेल मला तर. मी अजून मिक्स करते. तवा गरम झाले तर त्यावर हे मिक्सचर स्प्रेड करून घ्या. मग तुमचं हेल्दी ब्रेकफास्ट, छोटंसं स्नॅक रेडी आहे. खूप टेस्टी पण झालं होतं आणि हेल्दी पण आहे. कव्हर करून ठेवते. हेल्दी पण आहे आणि लेकरं नाही खात भाजी, तर ह्याच्यामध्ये भाजी पण होऊन जाते.